अडगाव बुद्रुक येथील पेट्रोल पंपावर किरकोळ वादातून एका तरुणाला मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणामुळे पोलिसांच्या कार्यशैलीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत। अकोला जिल्ह्यातील तेलारा तालुक्यातील अडगाव बुद्रुक येथील पेट्रोल पंपावर घडलेल्या एका घटनेमुळे परिसरात चर्चा रंगली आहे। खंडाळा येथील गौरव एकनाथ वाघोडे या 24 वर्षीय तरुणाने हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार तो पेट्रोल भरण्यासाठी रांगेत उभा असताना त्याच्या समोरील वाहन चालकाने गाडी मागे घेतली आणि त्याच्या वाहनाला धक्का लागला। यावेळी गाडी व्यवस्थित उभी कर एवढे सांगितल्याने वादाला सुरुवात झाल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे। तक्रारीनुसार संबंधित व्यक्तीने शिवीगाळ करत वाहनावरून खाली उतरून गौरव वाघोडे यांना थपडा व बुक्यांनी मारहाण केली। तसेच जास्त आवाज करशील तर जीवाने मारून टाकीन अशी धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। घटनेनंतर गौरव वाघोडे यांनी हिवरखेड पोलीस स्टेशन गाठून शेख शगीर शेख खालिक यांच्या विरोधात तक्रार दिली आहे। मात्र या प्रकरणात पोलिसांकडून कोणती कारवाई झाली, आरोपीवर गुन्हा दाखल झाला की नाही याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही। दरम्यान तक्रार दिल्यानंतरही तात्काळ कारवाई झाली नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून अशा घटनांमध्ये पोलिसांची भूमिका नेमकी काय असा सवाल उपस्थित होत आहे। त्यामुळे या प्रकरणात पोलीस प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।